आज आपल्याला ह्या साडीपासून एक बॅग बनवायची आहे। हा साडीच्या पदराचा भाग आहे आणि त्याचे मी 2 पीस कट करून घेतले। त्याचं माप आहे 13 इंच बाय 15 इंचाचे हे 2 पीस आहेत। त्याला मी क्विल्ट करून घेतलं आहे आणि इथे वरून 3 इंचावर मार्क केलं आहे। इथे 3 इंचावर मार्क करायचा आहे आणि एक ओळ आखून घेतली आहे। तसंच इथे सेंटर मार्क करून घेतलं आहे आणि सेंटरकडून दोन्ही बाजूला 2-2 इंचावर ह्याचं इथे वरच्या बाजूला ह्याचं मार्क करून ठेवलं आहे दोन्ही पीसवर। तर त्या मार्किंगवर आपल्याला पहिल्यांदा असं कट करून घ्यायचं आहे। ह्याचं कट करून झाल्यानंतर हा दुसरा पीस थोडासा बाजूला ठेवते। हे कॉटनचं फॅब्रिक आहे। त्याचं माप आहे 12 इंच बाय 15 इंच। 12 इंच त्याची उंची आहे आणि ह्याची उंची 13 इंच आहे आणि हे विड्थ आहे 15 इंच। तसंच हे 28 इंचाचे 2 बेल्ट घेतलेत। हे मी तयार बेल्ट घेतलेत। इथे तुम्ही या फॅब्रिकचे 5 इंच बाय 28 इंच किंवा 4 इंच बाय 28 इंचाचं फॅब्रिक घेऊन तुम्ही बेल्ट इथे बनवू शकता। तसंच 15 इंचाचे हे 2 झिपर घेतलेत आणि इथे ही झिपरची सरळ बाजू अशी ठेवायची आहे आणि त्याच्यावर हा अस्तरचा एक पीस जोडायचा, शिवून घ्यायचं। इथे हे शिवून झाल्यानंतर हे अस्तर आतल्या बाजूला असं घेऊन इथे टॉप स्टिच करायचं आहे। हे अस्तर थोडं मोठं आहे, या मापाप्रमाणे तुम्ही हे अस्तर मागचं घेऊ शकता। इथे टॉप स्टिच करून झाल्यानंतर हा वरचा भाग जोडताना आधी इथे हे 2-2 इंचाचं मार्क केलं होतं सेंटरच्या बाजूला, दोन्ही बाजूला। तिथे पहिल्यांदा बेल्ट जोडायचा आहे, असा बेल्ट जोडायचा। इथे 1.5 इंचापर्यंत वर शिवून घ्यायचं। तसंच इथे सुद्धा हे 1.5 इंचापर्यंत वर शिवून घ्यायचं। इथे हा पट्टा जोडून घेतलाय आणि हे जोडून झाल्यानंतर ही इथून जोडलेली बाजू आहे ती बाजू अशी करायची आणि ह्याच्या मागे हा अस्तरचा पीस, अस्तरचा पीस असा ठेवायचा आणि ही झिपची मागची बाजू ह्या अस्तरवर ठेवून हे असं इथून शिवून घ्यायचं। इथे हे शिलाई करून झाल्यानंतर ही शिलाई वरच्या बाजूलाच ठेवायची आहे आणि हे फक्त हा भाग वर करायचा, जे शिलाई वरच राहील। आणि इथे असं टॉप स्टिच करायचं आणि हे जे दुसरं अस्तर जोडलं होतं ते असं खालच्या बाजूलाच ठेवायचं आहे। हे असं टॉप स्टिच करून झाल्यानंतर हे असं अस्तर दिसेल आतल्या बाजूने। त्याच्यानंतर इथून हे अस्तर बाजूला करून इथून रनर घालायचा। हे रनर घालून झाल्यानंतर हे अस्तर असं खालच्या बाजूला ठेवायचं आहे आणि इथून इथेपर्यंत शिवून हे एक्स्ट्रा अस्तर कट करायचं। हे पॉकेट जसं बनवलं आहे तसंच हा दुसरा क्विल्ट केलेला पीस, ही 2 अस्तर, बेल्ट आणि ही झिपर रनर बरोबर हे असंच पॉकेट बनवून घ्यायचं आहे। इथे 15 इंच बाय 14 इंचाचे हे 3 अस्तरचे पीस घेतलेत आणि त्यातला एक पीस आपल्याला घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ही 15 इंचाची बाजू आहे आणि इथे वरून 2 इंचाचं मार्क करायचं आहे आणि इथे सेंटर मार्क आणि हा पीस 10 इंच बाय 16 इंचाचा आहे हा पीस आणि इथे मी ह्याला टाचण्या लावून घेतल्या आहेत। त्याच्यानंतर इथून 1 इंच मार्क करायचं आहे, तसंच साईडने 1 इंच आणि इथून सुद्धा 1 इंच आणि ह्या 1 इंचाच्या मार्कच्या खाली अर्धा इंचाचं मार्क करायचं आहे आणि असा एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि त्याच्यावर शिलाई करायची आहे। हे इथे शिवून झाल्यानंतर असं मधून कट करायचं आहे। पहिल्यांदा इथून एक छोटासा कट करायचा आणि त्याच्यानंतर ही अशी एक बाजू आधी कट करून घ्यायची
आणि हे कॉर्नरला असं क्रॉसमध्ये कट करायचं आहे आणि हे असंच दुसऱ्या बाजूला सुद्धा इथून इथे करायचं. इथे हे दोन्ही बाजूने कट करून झाल्यानंतर हा भाग असा आतल्या बाजूला घ्यायचा आहे. हे असं आतल्या बाजूला करून घेतल्यानंतर इथे इस्त्रीसुद्धा करू शकता. आणि त्याच्यानंतर ही 10 इंचाची झिपर आहे, इथून रनर घातला आणि रनर घातल्यानंतर ही झिप अशी आतमध्ये घालायची आणि इथे चारही बाजूने शिवून घ्यायची. इथे ही झिप अशी जोडून घेतली आणि झिप जोडल्यानंतर हा भाग वरच्या बाजूला करून इथे हा असा जोडून घ्यायचा. ही एक बाजू जोडून झाल्यानंतर हे इथून हे पॉकेट असं कट करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही 2 पीससुद्धा वेगवेगळे जोडू शकता. आणि त्याच्यानंतर हे कट करून झाल्यानंतर इथून इथे जोडायचं आणि इथून इथे जोडायचं. ह्या अशा दोन्ही बाजू शिवून हा भाग ओपनच ठेवला आहे. त्याच्यानंतर 1.25 इंच बाय 15 इंचाच्या ह्या 3 पट्ट्या घेतल्या आहेत आणि ही 15 इंचाच्या ह्या 2 झिपर आहेत. याच्यातली आपण एक पट्टी घेऊया. सरळ बाजू अशी ठेवायची आणि त्याच्या मागे हे अस्तर 15 इंच बाय 14 इंचाचं हे अस्तर आहे, ते ह्याच्या असं मागे ठेवायचं आणि शिवून घ्यायचं. इथे ही पट्टी जोडून झाल्यानंतर हे अस्तर आणि ही वरची पट्टी अशी एकत्र करून अशी मागे घ्यायची आणि इथे टॉप स्टिच करायचं. त्याच्यानंतर ही दुसरी पट्टी घ्यायची आणि इथे अस्तरचे मी 3 पीस म्हटले होते, पण इथे आपल्याला 4 अस्तरचे पीस घ्यायचे आहेत 15 इंच बाय 14 इंचाचे. ही झिपची ह्या पट्टीची सरळ बाजू इथे ह्याच्यावर ठेवायची आणि ही 15 इंचाची बाजू आहे, तसंच ही ह्या झिपच्या मागे ठेवायची, शिवून घ्यायची आणि वरच्या बाजूला करून टॉप स्टिच करायचं. हे इथे असं हे अस्तर एका साईडला करून इथे असं टॉप स्टिच करून घेतले आणि त्याच्यानंतर हे असं दिसेल, ते तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर हा भाग असा करायचा आहे, असा हे अस्तर खालच्या बाजूला आणि इथे ह्या पट्टीवर ही झिपर घ्यायची, ती इथे ठेवायची आणि इथे याच्या मागच्या बाजूला हे अस्तर हे इथे जोडून झाल्यानंतर हे अस्तर असं मागच्या बाजूला घ्यायचं, असं हे असं मागच्या बाजूला घेऊन इथे टॉप स्टिच करून घ्यायचं. आता इथे टॉप स्टिच करून झाल्यानंतर हा पॉकेट लावलेला भाग घ्यायचा आहे आणि हा असा ठेवायचा आणि त्याच्यावर ही ह्या झिपरवर ही पट्टी ठेवायची अशी आणि ह्या झिपच्या मागच्या बाजूला हे अस्तर हे इथून इथे शिवून घ्यायचं आणि इथे सुद्धा टॉप स्टिच करायचं आहे. हा जो पीस आपण आता जोडला होता त्यालासुद्धा हे असं करून इथे असं टॉप स्टिच करून घेतलं आहे आणि हे झाल्यानंतर इथून दोन्ही रनर घातलेत, कारण ही जी पॉकेटची साईड आहे हा जसा रनर घातलेला आहे तशाच आपल्याला ह्या दोन्ही रनरच्या साईड हव्या आहेत. हे जसं इथून घातलं आहे तसंच इथून एक एक रनर घातलं आहे आणि रनर घालून झाल्यानंतर इथे हे जे 3ही पीस आहे त्याच्यावर खालच्या बाजूने इथे 1-1 इंच मार्क करायचं आहे आणि त्या मार्किंगवर कटिंग करायचं आहे. 1 इंचाचं मार्क, तसंच इथून सुद्धा 1 इंचाचं मार्क करून त्याच्यावर असं कटिंग करायचं आहे 1-1 इंचावर. हे असं इथे आणि ह्या 4ही पीसवर इथे हे 1-1 इंचावर कट करून झाल्यानंतर हे आता ही झिपर आहे तर हे दोन्ही पीस हे एकत्र करायचे असे आणि इथून इथे शिवून घ्यायचे, इथून इथे शिवून घ्यायचे. इथे अर्धा इंच किंवा पाऊण इंचापर्यंत
हे असं सोडायचं, पाऊण इंच, 3/4 इंचेस. आणि इथून इथे शिवायचं, इथून इथे शिवायचं, इथून इथे शिवायचं. तसंच हा दुसरा पीस, हे दुसरे 2 अस्तरचे पीस घ्यायचे आहेत. हे जे पॉकेट आहे त्याच्यात दोन्ही साईडचे झिपर आहे, त्याच्या दोन्ही साईडचे, आणि हे सुद्धा असेच जोडायचे आहेत. इथे इथे ही पाऊण इंच अंतर सोडायचं असं इथे, कारण हे असं होणार आहे म्हणून. हे असं झिपरवर येईल म्हणून हे पाऊण इंच सोडायचं. इथून इथे, इथून इथे आणि इथून इथे अशी दोन्ही सेपरेट पॉकेट्स जोडून घ्यायची. ही अशी दोन्ही पॉकेट्स वेगवेगळी जोडून घेतली आहेत. आणि त्याच्यानंतर हे जे 1-1 इंचावर कट केले होते चारही कॉर्नर्स, ते सुद्धा असे शिवून घ्यायचे आहेत. असे चारही कॉर्नर्स, इथे हे चारही कॉर्नर्स शिवून घेतलेत. आणि त्याच्यानंतर हे दोन्ही पीस आपल्याला घ्यायचे आहेत, फ्रंट आणि बॅक. आता ही रनरची जी साईड आहे, इथे तुम्ही फ्रंट साईड लावायची, जर एखादी प्रिंट फ्रंट साईडला जर केलेली असेल तर. आणि हे असं जोडायचं आहे. इथे ही बॅक साईड येणार, ही अशी जोडून घ्यायची. इथे हे असं जोडायचं. त्याच्यानंतर ही 4 इंच बाय 42 इंचाची ही मी पट्टी घेतली आहे. इथे हे मी दोन्ही बाजूचे 13-13 इंच आणि हे 15 इंच मिळून 41 इंच होतात. त्याच्यात मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. नंतर ही एक्स्ट्रा पट्टी आपल्याला कट करायची आहे. आणि ही मी 4 इंच, ह्याचं जे मेजरमेंट होतं, म्हणजे हे जोडण्याच्या आधी हे 4 इंच झालं होतं म्हणून मी ही 4 इंचाची पट्टी घेतली. इथे तुम्ही जर 1.5 इंचाची स्ट्रीप घेतली तर थोडंसं हा भाग थोडासा मोठा होईल, तशी तुम्ही ही पट्टी घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे ही जोडायची आहे, ही सरळ बाजू इथे जोडायची आहे, अशी ही अशी जोडायची. आणि हे जोडताना ही पॉकेट्स हे असे ठेवायचे आहेत, असे हे असे ठेवायचे. आणि ही पट्टी आधी इथून इथे जोडून घ्यायची. इथे ही पट्टी अशी जोडून घेतली. आणि त्याच्यानंतर ही अशी इथून इथे जोडायची आहे. ही पॉकेट्स शिलाईत येणार नाहीत हे सुद्धा बघायचं आहे. इथून ही इथे अशी इथेपर्यंत ही पट्टी जोडून घ्यायची. आपल्याला ही एक्स्ट्रा नंतर कट करायची आहे, इथेपर्यंत जोडून घ्यायची आहे. इथेपर्यंत हे इथेपर्यंत जोडून घेतलं आहे. ही जी आपण झिप जोडली होती पॉकेटसाठी, तिथपर्यंत हे मी जोडून घेतलं. आणि त्याच्यानंतर हे असं इथे शिलाई जो भाग गेला आहे तिथपर्यंत हे आपल्याला हे एक्स्ट्रा फॅब्रिक आधी कट करून घ्यायचं आहे. हे असं फोल्ड करायचं एका लेवलमध्ये आणि हे आधी असं कट करून घ्यायचं. आणि ते झाल्यानंतर हे असं इथून हे असं, आणि हा दुसरासुद्धा भाग जोडून घ्यायचा. ही अशी बॅग दोन्ही बाजूने जोडून घेतली. आणि हे झाल्यानंतर आपण इथे हे पॉकेटचा जो तळाचा भाग आहे तो ओपन ठेवला होता, तिथून आपल्याला ही बॅग ओपन करून कोणतंही एक पॉकेट उघडून आपल्याला ही बॅग सरळ करायची आहे. इथे ही बॅग अशी पूर्ण बॅग इथून बाहेर काढायची. आता ही बॅग इथून सरळ केली आहे. सरळ केल्यानंतर हा जो ओपन भाग आहे जिथून आपण हे पॉकेट ही बॅग बाहेर काढली होती, ती ही अशी आतमध्ये फोल्ड करायची अशी, आणि त्याच्यावर टॉप स्टिच करून घ्यायचं. हे असं फोल्ड करून ह्याच्यावर टॉप स्टिच करून घ्यायचं. हे इथे टॉप स्टिच करून घेतलं. आणि ही बॅग आपली आता पूर्ण झाली आहे. हे असं पॉकेट आतमध्ये घालायचं. आता इथे फ्रंट साईडला एक पॉकेट आहे, मोठं पॉकेट आहे, आणि ह्या बॅगेला पॉकेटसुद्धा भरपूर आहेत. तसंच मागच्या बाजूला सुद्धा हे एक मोठंसं पॉकेट आहे. तसंच इथे हे आतल्या बाजूला एक झिपचं पॉकेट, आणि हे एवढी मोठी इथे जागा आहे. तसंच इथे सुद्धा हे दुसरं मोठं पॉकेट. खूप छान बॅग आहे आणि त्याच्यात सामानसुद्धा खूप राहील अशी ही बॅग आहे.